काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली आहे। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। महिला आरक्षणामध्ये अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका। महिला आरक्षणाला रोखण्यासाठी खोट्याचा आधार घेतला, विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार आहेत, मोदींची टीका। तर घराणेशाही पक्षांना नारीशक्तीची भीती आहे, विरोधकांना महिला पुढे जाण्याची भीती वाटतेय, मोदींची प्रतिक्रिया। संसदेत लोकशाहीचा विजय झाला, सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारनं षडयंत्र रचलं होतं। महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधींची टीका। आम्ही महिला आरक्षण विरोधी नाहीये, मात्र याचा मार्ग अयोग्य आहे, मल्लिकार्जुन खरगेंचं प्रत्युत्तर। मतदारसंघ पुनर्रचनेसोबतच महिला आरक्षणाचे विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न, खरगेंची टीका। सध्या असलेल्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण देण्याची मागणी। मोदींनी संबोधन करताना देशावरील संकटाचा उल्लेख करण्याऐवजी 150 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं। भाजप आणि आरएसएस कडून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक लोकसभेत आणलं, 543 जागा वाढवून 850 करण्याचा मूळ उद्देश होता, संजय राऊत यांची टीका। पराभवाचंही भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न, रोहित पवार यांची पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका। 2029 मध्ये देश इंडिया आघाडीला साथ देणार, रोहित पवार यांचा विश्वास। नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवेल, चित्रा वाघ यांची काँग्रेसवर सडकून टीका। महिला आरक्षण विधेयकाबाबतची काँग्रेसची भूमिका देशविरोधी आहे, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या केली, सदावर्तेंची टीका। तर राज ठाकरे ओबीसी एसटी विरोधक आहेत, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवार यांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती, सुनेत्रा पवार यांच्यावरती शपथ घेण्यासाठी दबाव टाकला, रोहित पवारांचा आरोप आहे। पक्षातील आमदारांसाठी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली, अजितदादा 2029ला नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार असते तर विलिनीकरण झालं असतं, युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांचं वक्तव्य। पण दुर्दैवानं विलिनीकरण झालं नाही, विलिनीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, शर्मिला पवार यांची प्रतिक्रिया। राजकारणामध्ये जास्त टेन्शनमुळे केस पांढरे झाले, सुषमा अंधारेंच्या प्रश्नावरती रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी। तर पांढऱ्या केसाची शपथ, दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, धर्मांतरणाचे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका, नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत, नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचं नाव चर्चेत। विधान परिषदेत सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना पत्र दिलंय, पक्षाची अभ्यासू, लढवू महिला प्रतिनिधी म्हणून विचार करण्याची मागणी। एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार, शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार, 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार, पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वामध्ये चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर, साताऱ्यातील गांधी मैदानावरती शिंदे जाहीर सभा घेणार, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करणार, शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार। बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाही, बारामतीत काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा, वंचितच्या उमेदवाराने कुणालाही घाबरू नये, बारामती पोटनिवडणुकीवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा, पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यातील प्रकरणात शीतल तेजवानीच्या तात्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश, मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच राहणार।
अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. आरोपी अयानची 8 तरुणींव्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत फ्रेंडशिप होती. आरोपी अयान ब्लॉगर असल्यानं अनेक मुलींशी तो मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघडकीस. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर आहे. पैसे देऊन कॅफेमध्ये एक गैरप्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेमध्ये तपास सुरू आहे. कॅफे चालकाचीही कसून चौकशी करण्यात आलेली आहे. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. मुलींना जाळ्यामध्ये ओढण्यासाठी एक लव्ह गुरु आरोपीला टिप्स द्यायचा. विशिष्ट पद्धतीनं चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा. आरोपीला टिप्स देणारा लव्ह गुरुचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा समावेश आहे. धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू करण्यात आलंय. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर. गर्भवती असल्याचा उल्लेख आहे. 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती आहे. फरार निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावरती सोमवारी सुनावणी होणार आहे. गरोदरपणाचं कारण देत निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. नाशिक टीसीएस प्रकरणातला आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती आहे. तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवरती पीडितेला आणायचा सूत्रांची माहिती आहे. हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार आहे. नाशिक धर्मांतरण प्रकरणात एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय. मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. वनराई पोलिसांकडून नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 9वा आरोपी अटकेत. अटक केलेला आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला बावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन मंजूर झालाय. पुणे पोलिसांच्या प्रकरणामध्ये मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते. जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर. कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब आहे. सूत्रांची सगळी माहिती समोर आली आहे. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात आहे. पुरावे नष्ट करण्याचा डाव होता. एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचंही होणार. नाना पटोले यांच्याकडून शंका उपस्थित. तर पोलीस तपासातून सगळं काही बाहेर येईल. संजय राऊत यांचं भाष्य. जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची पोस्ट. खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य. तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते. तर त्यांचा परवा समृद्धी महामार्गावरती मृत्यू झालेला आहे. भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार असल्याचं कळतंय. दत्तधामाच्या नावं आडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे हा भोंदू अटकेत आहे. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचाही आरोप आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा महत्वाचा निर्णय. जनगणनेशी संबंधित शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीस स्थगिती देण्यात आली आहे.